आज आपल्या टिफिनला एकदम स्पेशल भात आहे. तर त्यात आपल्याला आता टाकायचा आहे हा जो आपला जो स्पेशल आहे ना. तर बघा आपला स्पेशल भात रेडी झालेला आहे. स्पेशल भात तर बघा आपल्या शेखर भाऊने बाहेरून पार्सल आणले आज. त्यामध्ये आपलाच तुम्हाला बोलू आपलं स्पेशल काय आज आहे. तर सर स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर बघा आपली आज पण देवपूजा झालेली आहे. आपली देवपूजा झालेली आहे आणि आता आपण मस्तपैकी देवपूजा झाल्यानंतर आपण गॅसवर चाय ठेवली आहे. चायने केलं आपण दूध ठेवलं आहे. तर सकाळचं कसं देवपूजा झाल्यानंतर आपल्याला चाय लागते सुस्ती उडवायला. तर बघा आपण समोर चाय ठेवली आणि चायचं कड जातं बघा. कड गॅस आपला बंद झाला. चाय वतू गेली आपली चाय पूर्ण वतू गेलेली. तर गॅस पण आपल्या गेला. आपण परत गॅस आपण पेटवला आहे. आपण एक साईडला चाय ठेवली आहे आणि एक साईड आपल्याला दूध आहे. तर आपण आता बारीक केला. तर आपण बघा सरी बुक्की वरती आली आहे. सर्व बुकी वरती आली चायची आणि आता मी गॅस बारीकच ठेवला आहे म्हणजे परत वतू नको जायला. तरी तुम्ही या तुम्ही पण चाय प्यायला. बघा आपण आता चाय घेतली आणि चायवर आपलं आहे टोस्ट. तर आपण आता टोस्ट आणि आपण चाय घेत आहे पियाला. तर तुम्ही पण सरांनी या चाय आणि टोस्ट खायला. आज आपल्या टिफिनला एकदम स्पेशल भात आहे. तर तुम्हाला समजून गेलं स्पेशल भात काय आहे ते तुम्हाला समजेलच. तर त्यासाठी बघा आपण पहिलं मस्त की फोडणीला ना आपण तेल कांदा हळद आणि लाल मसाला आपण घेतला आहे आणि आपण थोड्या हिरव्या मिरच्या टाकल्या यामध्ये. आणि त्यात आपल्याला आता टाकायचा आहे हा जो आपला जो स्पेशल आहे ना तो आपला या भात. मग तुम्ही समजून गेले असेल आपण कुठला भात बनवत आहे. तर बघा आपला स्पेशल भात रेडी झालेला आहे. स्पेशल भात म्हणजे आपला हा फोडणीचा भात आहे. म्हणजे आपण त्याला मसाला भात बोलतो. तर आपला हा या टिफिनला आहे कारण आपण आज दुपारी कामावरती आपण हे आपलं टिफिन असतं आणि आपण हे दुपारी जेवणार. तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आपला स्पेशल फोडणीचा भात तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आपल्या व्हिडिओमध्ये. तर बघा हा पूर्ण ना सुका जवळा आहे. हा दोन्ही लोकांना सुकवतात. बघा आता हा सुकवायचं काम करतो. म्हणजे हा काल सकाळी टाकलेला जवळा तो आता बघा हाडू मारून असं उलटं सुलटं करतो म्हणजे पलटी मारतो आहे तो. आणि आता उन्हामध्ये चांगला परत कडक होईल आणि हा साफ केला जातो. आणि आमचा हा एरिया आहे तो आहे खार अंडा. इथं होलसेलमध्ये जवळा सुकट बोंबील कर्दी सर्व भेटते. इथं हे लोकेशन आहे खार दांडा. हे कामावर जायला आपण आता बसने प्रवास करणार आहे 220. तर चला आपण आज बसने प्रवास करूया आपल्या कामावर जा. तर आता आपण बसने प्रवास करत आहे. आपल्याला शीट पण म्हणजे कसा आहे आपल्या कामावर पोचत आहे. बघा समोरच बिल्डिंग आहे आपली कामाची. आणि बघा वाघाची मावशी कसली बसली बघा. आपण याला म्हणतो वाघाची मावशी. तर आता आपल्यासमोर बिल्डिंग आहे जिथं आपण काम करतो. आपण आता आपल्या कामावर आपण पोचत आहे. जिथं आपली वाट बघत आहे आपली परी म्हणजे माझी गाडी. ज्या गाडीवर आपण काम करतो तिला आपण परी म्हणतो. तर बघा समोरच आपली परी उभी आहे बघा सफेद कलरची. तर चला आपण आता पहिला आपण काम करायला चाललो आहे. तर आपण जिथे जाणार आहे आता तिथे थोडं आपण तुम्हाला चांगलं लोकेशन दाखवतो. आपण आज बँड्रा ते खारमध्ये आपण प्रवास करणार आहे. त्या प्रवासामध्ये मला काय मला छान दाखवायला भेटेल ना. समजा शॉप बोला कुठलं काय असेल दाखवायला भेटेल ना. तर आपल्या आजच्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर आपल्याला एक काम आहे म्हणजे आपल्या एका दुकानामध्ये आपल्याला जाऊन तिथे शॉपिंग करायचं आहे. आपल्याला एका ठिकाणी आपल्याला लॉन्ड्रीमध्ये आपल्याला जायचं आहे हे कपडे द्यायला. तर आपली काम आहे ती आता आपण चालू करूया आणि व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहावा. तर चला आपली आता आपण परीला आपण घेऊन जाऊया पुढे. तर बघा आपण आता रिंकिंग रोडला आणि रिंकिंग रोड हा कॉलेज आहे. हा कॉलेज एकदम फेमस आहे रिंकिंग रोडचा नॅशनल कॉलेज. हा नॅशनल कॉलेज आहे ना खूप फेमस आहे. तर आपल्याला नॅशनल कॉलेजच्या आपल्याला पण बाजूलाच जायचं आहे. आणि यामध्ये ना 1-2 कॉलेज म्हणजे असे मिक्स आहे. पण हे फेमस आहे म्हणजे नॅशनल कॉलेज. आणि हा आहे रिंकिंग रोडला. तर बघा पहिले आपली शॉपिंग झालेली आहे. आपण हे नॅपकिन घ्यायला आलेलो एका दुकानामध्ये. तर आपलं नॅपकिन घेऊन झालेलं आहे आणि आता आपण चाललो आहे पुढे म्हणजे आपल्याला जायचं आहे लॉन्ड्रीमध्ये कपडे द्यायला.
तर असंच आपण जे आपण आज बाहेर निघालो तर आपली परिलय घेऊन आपली जी कामं आहे ती तुम्हाला आपण दाखवतो, आपली कशा पद्धतीने आपली कामं होणार. तर चला आपण आता जाऊया डायरेक्ट पुढे आपल्या लॉन्ड्रीवाल्याकडे. बघा आता आपण आलो आहे आपल्या लॉन्ड्रीमध्ये. बघा ही हरी क्रीम लॉन्ड्री आपली. आता आपण चाललो आपण लॉन्ड्रीमध्ये कपडे द्यायला. हॅलो तुम्हाला कपडा लाय लॉन्ड्री का. तर आपण आता आपले कपडे द्यावा. बघा आपला भाऊ आहे तो आता आपलं बिल बनवेल त्या कपड्यांचं. आता आपलं लॉन्ड्रीचं काम पण झालेलं आहे. आता आपलं तिसरं काम आहे ते म्हणजे आपल्या एका दुकानामध्ये जाऊन आपलं सर्व सामान खरेदी करायचं, म्हणजे खायचं स्नॅक्स आहे ते आपल्याला कलेक्ट करायचं, ते पण तुम्हाला दाखवतो आपल्या व्हिडिओमध्ये. तर चला आपण आता जाऊया. आपल्याला जायचं आहे पालीला सोयावर रस्त्यावरती. आपण आपल्या लोकेशनवर पोचलेलो आहे कारण आपल्याला जायचं बघा दुकानामध्ये जायचं. दुकानाचं नाव आहे अन्नपूर्णा. त्या दुकानात आपल्याला जायचं स्नॅक्स घ्यायला. तर आपलं स्नॅक्स पण घेऊन झालेलं आहे. आता आपल्याला जे तिन्ही कामं दिलेली बघा, आपलं पहिलं होतं की आपल्याला एका दुकानामध्ये शॉपिंग होत होतं नॅपकिन, त्यानंतर आपलं एक लॉन्ड्रीचं काम होतं ते आपण केलं, आणि दुसरं आपलं लास्टचं आपलं काम होतं तिसरं म्हणजे ते एक स्नॅक्स घ्यायचं. तर चला आता आपण जाऊया आपल्या परत बिल्डिंगमध्ये. तर आता आम्ही जेवायला बसत आहे. तर बघा आपल्या शेखर भाऊने बाहेरून पार्सल आणले आज. तर पार्सलमध्ये काय काय बघा, भात आहे, वडा आणला आहे, भाजी आहे, आणि ही पण ओली भाजी आहे आणि चपाती आहे. आणि बघा आता आपले शेखर भाऊ चालू करेल आता जेवायला. आणि तुम्हाला माहिती आपलाच तुम्हाला बोललो आपलं स्पेशल काय आज आहे, फोडणीचा भात. तर बघा आपला फोडणीचा भात आहे. तर आम्ही दोघंच आता जेवत आहे कारण आपले भाऊ नंतर जेवणार आहे. तर इथून फॅमिली तुम्ही पण सर्वांनी या जेवायला. आणि आपला स्पेशल भात काय, फोडणीचा भात. तर तुम्हाला पण फोडणीचा भात आवडत असेल तर कमेंट नक्की सांगा कोणाला फोडणीचा भात आवडतो करून. तर चला आता आपण जेवायला सुरुवात करूया. आता आमचा झाला आहे चायचा टायमिंग. सर्वजण चाय प्यायला. मी तर ड्रायव्हर लोक आहे बघा. हा आमचा पप्पू भाऊ लय बोल बच्चन आहे. आम्हाला चाय बरोबर बिस्किट पण आहे. पण आमचा स्पॉन्सर हा अण्णा आहे. हा अण्णा आमचा मुख्यमंत्री स्पॉन्सर आहे आम्हाला चायला. तर बघा प्रत्येकाला चाय बरोबर एक एक बिस्किट पण दिलं आहे. एक एक बिस्किट पण आहे आणि माझ्याकडे पण एक बिस्किट आहे. आता मी पण चाय घेणारच आहे पियाला. तुम्ही पण सरांनी या चाय पियाला. तर आपण आता चाय घेऊया. खायला आम्हाला सरांनी आईस्क्रीम आणली. माझ्याकडे पण आईस्क्रीम आहे. तर आता मी पण आईस्क्रीम खाणार आहे. बघा आमचे शेखर भाऊ पण आईस्क्रीम खात आहे. तर बघा आम्हाला परत आईस्क्रीम आली खायला. मी पण आईस्क्रीम खाणार आहे. बघा आमचा अण्णा आईस्क्रीम खात आहे आणि आमचे शेखर भाऊ पण आईस्क्रीम खात आहे. आम्हाला ह्या साहेबांनी आईस्क्रीम आणलेली आहे. तर चला आपण पण लवकर आहे ना आईस्क्रीम पहिलं पेपर म्हणून बाहेर काढूया आणि आपण मग खाऊया. तर चला आता आपण आईस्क्रीमचं पहिलं एक बाईट घेऊया मस्तपैकी. अण्णा कशी आईस्क्रीम आहे. अच्छा बघा आईस्क्रीम मस्त एकदम. आम्हाला सरांनी आईस्क्रीम आणलेली आहे आणि खूप छान आईस्क्रीम आहे खायला. चोकोबार मांजर कशी बघा आता हे करेल बघा. अंग कशी खाजवते बघा. अंग कशी खाजवते बघा. कशी अंग खाजवते बघा. कशी अंग खाजवेल बघा. आता तिथं कशी करेल बघा. आता खाली उडी कशी मारेल बघा. तरी खाली उडी मारेल बघा. बघा हिला चुचू केला आणि इथून आले बघा बाहेर. इथून लहान पिल्लं आली बघा बाहेर. ही बघा पिल्लं कशी आली बघा. तुमच्या मनापासून धन्यवाद. तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला माझी कमेंट काय करायची आहे तर आपलं आजचं स्पेशल काय होतं, फोडणीचा भात. तर ज्याला फोडणीचा भात आवडला तरी नक्की कमेंट करा आणि कमेंट केली नसेल तर कमेंट करायला विसरू नका. तर चला आपण असंच नवीन एक ब्लॉग घेऊन परत भेटूया.